मित्रांनो, आज मी तुम्हाला 2 टिप्स सांगणार आहे. त्यापैकी पहिली टीप आहे झोपेत दचकून जाग येण्यामागची शास्त्रीय कारणे काय. आपण जेव्हा झोपतो तेव्हा शांत झोप लागते आणि 5-10 मिनिटाच्या आतमध्ये एकदम मनुष्य दचकून जागा होतो. तर याचे शास्त्रीय कारण काय ते बघूया. आणि दुसरी टीप आहे मित्रांनो, दात सुदृढ असणे तब्येतीसाठी आवश्यक आहे. तर हे दात स्वच्छ जर नसतील तर अनेक प्रकारच्या व्याधी होतात. त्या कशा आणि का होतात ते आपण बघूया. पहिली टीप आहे झोपेत दचकून जाग येण्यामागची शास्त्रीय कारणे बघूया. मेंदूला काहीतरी गडबड असल्याचे जाणवते. दुसरा आहे मेंदू विश्रांतीचा चुकीचा अर्थ झोपेचे लक्षण म्हणून घेतो. आता काय विस्तृत बघूया. झोपेबद्दल अनेक सवयी असतात, तसेच अनेक समस्या पण असतात. आपण अंथरुणात शांत झोपतो, पण अनेक वेळा असं वाटतं की अचानक झटक्याने जाग येते. असं वाटतं की आपण उंचावरून खाली पडतोय. यानंतर दचकून जाग येते. या विचित्र समस्येमागे तितकंच मनोरंजक आणि वैज्ञानिक कारण आहे. इंग्लंडमधील ब्रडफोर्ड इथे राष्ट्रीय आरोग्य सेवाचे जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टर आमिर खान यांनी यामागील कारण सांगितले आहे. काय सांगितलंय? वैज्ञानिक भाषेत या समस्येला एपनिक जर्क असे म्हणतात. तुम्ही झोपायला जाता तेव्हा तुमचे शरीर आणि स्नायू हळूहळू आरामाच्या मोडवर जातात. कधी कधी तुमचा मेंदू या विश्रांतीचा चुकीचा अर्थ झोपेचे लक्षण म्हणून घेतो. याचा अर्थ तुमचे शरीर सामान्यपणे झोपायला जात आहे, पण तुमच्या मेंदूला काहीतरी गडबड असल्याचे जाणवते आणि तो तुमचे रक्षण करण्याचा प्रयत्न करतो. पडण्याच्या या खोट्या धोक्याला मेंदू शरीराला एक शक्तिशाली सिग्नल पाठवून प्रतिसाद देतो. व्हेरी गुड. जेणेकरून तुम्ही स्वतःला पकडू शकता. यामुळे अचानक धक्का बसतो, हालचाल होते किंवा अचानक जाग येते. हे सर्व काही सेकंदाच्या काही अंशात घडते. आणि अशा प्रकारे आता पहिली टीप आहे ती संपलेली आहे. आणि दुसरी टीप बघूया मित्रांनो, दात सुदृढ असणे तब्येतीसाठी आवश्यक आहे. काय ते बघूया. ओरल हेल्थ शी संबंधित ज्या समस्या दिसून येतात त्यामुळे बॅक्टेरियामुळे होणारे अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. याचा परिणाम आपल्या संपूर्ण शरीरावर होतो. हृदयाशी संबंधित समस्या काय बघूया. तसा हृदयाशी संबंधित समस्यांचा ओरल हेल्थशी कोणताही संबंध नाही, पण काही शोधानुसार हृदयाशी संबंधित कित्येक प्रकारच्या समस्या तोंडाच्या संक्रमणामुळे येऊ शकतात. मधुमेहाच्या रुग्णांनी तोंडाच्या आरोग्याकडे लक्ष दिले नाही तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. व्हेरी गुड. कारण मधुमेहाच्या रुग्णांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे तोंडाची समस्या होत असते आणि त्यामुळे दातांमधून रक्त येणे, हिरड्यांमध्ये सूज आणि मुख दुर्गंधीची समस्या होत असते. याशिवाय ओरल हेल्थ बाबत बेपर्वाईमुळे ऑस्टिओपोरोसिस आणि अल्झायमर रोगही होऊ शकतात. गर्भावस्थेत काय होतं ते बघा. गर्भावस्थेत महिलांमध्ये अनेक प्रकारचे हार्मोनल बदल होत असतात. या काळात त्याने तोंडाच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक असते. त्यामुळे पॅरिडोटल म्हणजे हिरड्या संबंधित समस्या
आजाराचा धोका वाढू शकतो व हा रक्ताच्या माध्यमातून मुलासाठीही हानिकारक होऊ शकतो. संक्रमण टाळण्यासाठी गर्भावस्थेत दिवसभरात संपूर्ण तोंडाची किमान 2 वेळा सफाई करावी. ओरल कॅन्सर. आता हे ओरल कॅन्सर काय बघूया. तोंड स्वच्छ न राखणे, तंबाखू चघळणे, दारू सुपारी खाणे, धूम्रपान इत्यादीने तोंडाचा कॅन्सर होण्याची भीती राहते. याची काही लक्षणे असतात जी समजणे अत्यंत आवश्यक आहे. उदाहरणार्थ तोंडात व्रण होणे, तोंड उघडण्यास त्रास होणे, गळ्यात गाठ होणे, घशात खवखव होणे, जी हलवल्यास त्रास होतो इत्यादी लक्षणे दिसतात, त्वरित डॉक्टरशी संपर्क साधावा. यामुळे होते समस्या. कशामुळे बघा. तोंडाची स्वच्छता राखण्यास बेपर्वाई केल्यामुळे जंतू, विषाणू अनेक त्रास उत्पन्न होतात. धूम्रपान, जादा साखर वा गोड पदार्थ खाल्ल्यामुळे तोंडाचे नुकसान होते. चांगल्या सवयी अनुसरा. नियमित ब्रश करणे आवश्यक आहे. कित्येकांना रात्री ब्रश करण्याची सवय नसते, पण जर आपण रात्री ब्रश करीत असाल तर तोंड उत्तम राखू शकता. याशिवाय जेव्हा ब्रश कराल तेव्हा जीभ अवश्य साफ करा. फ्लोराईड युक्त पेस्ट वापरा. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट मात्र जरूर करा. नमस्कार. जय हिंद.